ही जोडी एक आक्रमक जोडी आहे आणि पहिला चेंडू इथं पंचांचा इशारा बीमर नो इट्स अ नो 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 बॉलनं खातं ओपन झालं टीम पिरकोणचं आणि या चेंडूवर असेल फ्री हिट मुक्त चेंडू असेल हा खेळण्यासाठी एक संधी असेल तेजससाठी जो खेळाडू या विभागामध्ये एक नामवंत खेळाडू म्हणून गणला जातोय उरण पूर्व विभाग प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त बोळी ज्या खेळाडूवर लागली होती तो हा खेळाडू तेजस हा लो पुलटा चेंडू होता मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्या प्रयत्नामध्ये सफलता मिळाली नाही एक धाव आली एका धावसंख्येने तेजसनं आपलं खातं ओपन केलं आणि संघाला पोहोचवलंय बिनबाद 2 या आकड्यावर स्ट्राईक झाला रोटेट सलामीचा दुसरा फलंदाज आदेश मोकल हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्या नावावर आतापर्यंत आपल्या स्वप्नामधील 2 बाईक त्याच्या नावावर आहेत तो हा खेळाडू आदेश मोकल आणि दोन्ही खेळाडूंना या मोसमामध्ये दोघांनी अर्धशतक साजरे करणारे 2 खेळाडू आहेत अतिशय फॉर्म मध्ये हे दोन्ही संघ आहेत जोरदार अपील पाहायला मिळालं ज्या अपीलमध्ये आत्मविश्वास वाटतोय उत्साही वाटतोय खूप सारी मोठी अपील पाहायला मिळाली रिव्ह्यू प्रत्येक टीमला 2 असतील ते फक्त वाईड बीमर आणि रनआउट याची नोंद सर्व टीमने घ्यायची आहे आणि ज्यावेळी फक्त पंचांना काही वाटेल त्यावेळी पंच घेऊ शकतात त्याची नोंद सर्व टीमने करायची आहे प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू असतील रनआउट वाईड आणि बीमर याची दक्षता आपण सर्व टीमनं घ्यायची आहे आणि ज्यावेळी मात्र आमच्या पंचांना वाटेल एखादा डिसिजन क्रिटिकल आहे त्यावेळी ते रिव्ह्यू घेऊ शकतील तत्पूर्वी पिरकोण टीमला एक सुवर्ण संधी असेल स्टेप रिया टेस्ट तर्फे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल प्रमोदजी पाटील बालाजी ओमगंडे साहेब आणि रुपेजी जाधव साहेब आणि हा चेंडू आला निर्धाव खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपील पाहायला मिळाली मात्र पंच अतिशय क्वालिफाईड आहेत येणार पॅनल खूप सारा प्रसिद्ध असणार हे पंच पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज जितेश धावसंख्या धावपटल्यावर 2 लो पुलटा चेंडू सरळ हातामध्ये खेळला चेंडू गेला निर्धाव धावसंख्येमध्ये कुठल्या प्रकारचं भर पाहायला मिळत नाही बिनबाद 2 अशी धावसंख्या धावपटल्यावर 3 चेंडू आतापर्यंत संपले जितेश पाटील हा गोलंदाजी करतो चंद्रकांत स्पोर्ट वशिनी या टीम कडनं सज्ज होते पुन्हा गोलंदाज जितेश समोर असणारा फलंदाज आदेश मोकल पहिल्यांदा शफल झाला आणि या चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळाला तपा पडला अतिरिक्त बाहेर निघालाय आणि मात्र आदेश मोकल हा चेंडू खेळता आला नाही आणखी एक चेंडू गेलाय निर्धाव P1चं शर्त फेकत असताना जितेश यावेळी कौतुक करावे लागेल अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आणि वशिनी टीम म्हणतात तर आमचे समालोचक मित्र प्रवीणजी ठाकूर सर यांच्या भूमीमधला हा संघ आहे उलटा चेंडू या बेडी फेकून दिलाय पाहायचं काय होतं मात्र सरळ हातामध्ये चेंडू गेला होता इथं थोडस पंचांचा इशारा इथे मात्र आलाय बीमरचा आणखी एक नो चेंडू या षटकामध्ये आलाय म्हणजे हे षटक इथे मात्र बंद करावे लागेल गोलंदाज जितेशला या चेंडूवर 1 धाव बॅटनं 1 धाव नो बॉलनं धावसंख्या धावपटला पोहोचेल ती मात्र बिनबाद 4 पुन्हा एकदा रिव्ह्यू असेल फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं हेमंत कोळी सर आमच्या माऊलगडचे पंच आहेत पाहणी करतील हा चेंडू कशा प्रकारे असेल ऑन फील्ड नो बॉलचा इशारा आहे मात्र इथं आता तिसरे पंच आपल्या समोर सांगतील चेंडू कशा प्रकारचा फेकला आहे चंद्रकांत स्पोर्ट वशिनी टीम कडनं इथे रिव्ह्यू आलाय फिल्डिंग रिव्ह्यू असेल आणि एक वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि हा नो चेंडू पुन्हा एकदा इथं थर्ड अंपायरचा नो दर्शवला आणि अशा रीतीने मात्र हे षटक यावेळी बंद करावे लागेल कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार एका षटकामध्ये एकच बीमर तुम्ही फेकू शकता 2 बीमर फेकणं आणि फक्त या मॅच मध्ये तो बॉलिंग करू शकत नाही याची ही नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना सर्व नियम सांगतोय वैयक्तिक पारितोषिक देत असताना एका नाईटच्या पॉइंटचा विचार केला जाईल याची नोंद सर्व टीमने घ्यायची आहे त्याप्रमाणे मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल आणि सुपर ओव्हरचे पॉइंट मालिकावीरासाठी काउंट केले जाणार नाही किंवा वैयक्तिक पारितोषिकासाठी काउंट केले जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची आहे आणि प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू असतील रनआउट वाईड आणि बीमर याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे सन्माननीय अजितजी जोशी
आणखी एक प्रमुख आयोजक त्यांचं इथे आगमन झालंय. मनाच्या अंतकरणापासून या सर्व आयोजक कमिटीचं आपण करूया स्वागत. अनेक मंडळी असतील की ज्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेत राहिले. धावसंख्या धावपटल्यावर 4 गोलंदाज जितेश इथे जागा घेण्यासाठी धर्मेंद्र येतोय नवीन गोलंदाज. एक अनुभवी असा खेळाडू आहे 40+ आहे पण आजही त्याच्या नसामध्ये क्रिकेट शिल्लक आहे. चार धावा धावपटलावर. हा चेंडू लांगावच्या डोक्यावरनं खेळला पहिला चेंडू असेल धर्मेंद्रचा आणि चेंडू जाणार सीमारेषा पार आलाय. दर्जेदार गगनभेदी असा हा आसमानी षटकार. हा धावसंख्येवर आणि मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय आमच्या प्रमुख मान्यवर की खऱ्या अर्थानं स्पेस रियालिटीज तर्फे प्रमोदजी पाटील, बालाजी उमगंडे आणि रुपेश जाधव या मान्यवरांचे शुभ असते यावेळी पारितोषिक आहे षटकारासाठी. आणि हा चेंडू पॉईंटच्या रिझल्ट मध्ये गेलाय. एक धावसंख्या पूर्ण 2 पूर्ण 3चा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 3 धावाही पूर्ण असतील. तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहताय. सन्माननीय देवराजजी राठोड साहेब सुप्रसिद्ध उद्योजक त्यांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन या ठिकाणी होणार आहे. थोडा आवाज द्या डीजे. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. सन्माननीय देवराज राठोड साहेबांचं आगमन काही क्षणातच या मंचावरती होणार आहे. त्यांचं स्वागत. P1चं पहिलं षटक संपलं. धावपटल्यावर धावसंख्या बिनबाद 13. पहिल्या 4 चेंडू अतिशय सुरेख फेकले होते गोलंदाज जितेशनं. तदनंतर मात्र थोडीशी खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या धावपटल्यावर 13. P1चं षटक गोलंदाजीमध्ये झाल्या बदल पुन्हा देतोय नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन स्मित पाटील चंद्रकांत स्पोर्ट वशिणी टीमकडनं मान्यवरांचं आगमन काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. सन्माननीय देवराजजी राठोड साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये या व्यासपीठावर पाहायला मिळेल. अनेक मान्यवरांची मांदी आली या 5 रजनीमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल. स्मित पाटील नवीन गोलंदाज. पहिला चेंडू स्मिथचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपील झालं होतं. कदाचित इथं मात्र धावची संधी होती. ती संधी मिळू शकली नाही आणि मात्र इथे 1 धाव आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचले 14 वर. बॅटकरचा इशारा आला पंचांचा. हॅलो. तर याच दरम्यान आदरणीय देवराजजी राठोड साहेब CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीज संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन यांच्या ठिकाणी आगमन आपण होताना पाहता. सन्माननीय जितू राठोड साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं आगमन आजच्या कार्यक्रमाचे या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय श्री देवराज बी राठोड साहेब CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीज संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय जितू राठोड साहेबांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहताय. सर्व आमचे आयोजक सन्मानपूर्वक त्यांना घेऊन येतील आणि इथे मात्र पाहुण्यांचं स्वागत केलंय. हाफ ट्रॅकर बॉलवरती पूल करत असताना हा बॉल चालला स्क्वेअर लेगला सीमा पार चौकार आणि या चौकाराच्या साह्याने सन्माननीय राठोड साहेबांचं स्वागत केलंय या फलंदाजाने. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती श्री देवराज बी राठोड साहेब CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीचे संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन आणि त्याच वेळेला आपण पाहता प्राईम प्रॉपर्टीचे सर्वा जितू राठोड साहेबांचं आगमन या मंचाकडे आपण होताना पाहताय. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम तुमचं या उरणमधील मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये म्हणजे सन्माननीय मुकुंद शेठ गावन उरण तालुका उपाध्यक्ष अमितजी पाटील थेट माजी सरपंच पुरस्कृत समर्थ चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. खतर उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका स्पर्धेमध्ये मालिका वीरसाठी तब्बल 4 व्हीलर कार हे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे.
आणि या स्पर्धेमध्ये आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय राठोड साहेबांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण सन्माननीय श्री देवराज बी राठोड साहेब CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीचे संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन आणि प्राइम प्रॉपर्टीचे सर्व आदरणीय जितू राठोड साहेबांचं आम्ही या क्रीडा नगरीमध्ये करतोय सहर्ष स्वागत। मुकुंद शेठ गावन यांना आपण पाहत आहे। स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार जीवन गावन साहेब आमचे रायगड जिल्हा परिषद माजी सभासद, त्यांनाही आपण पाहता। सर्व आमचे या ठिकाणी पिरकोन गावातील ग्रामस्थ सन्मानपूर्वक पाहुण्यांना या मुख्य अतिथी मंचावरती घेऊन येत असताना आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। थँक्यू रोशन पाटील सर। धावसंख्या धावपट्टी पाहताना आपण बिनबाद 18 आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपला। धावपट्ट्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने धावसंख्या पाहायला पिरकोन टीमची सलामीची ही जोडी आपण नेहमी पाहिली। आक्रमक खेळ या दोघांकडून अनेक वेळा अनेक मैदानावर होताना पाहिला आहे। तेजस पाटील आणि आदेश मोकल, ज्यामध्ये तेजसचा वाटा आहे 11 धावसंख्येचा आणि आदेशचा 5 धावसंख्येचा वाटा या संघ धावसंख्येमध्ये। सजवत गोलंदाज स्मिथ पाटील, पुढचा चेंडू आदेशसाठी। सुरेख चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू जाणार सीमारेषेच्या पार, आलाय दर्जेदार लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार आणि मात्र आयवा कॅच असेल मुकुंदजी गावण साहेबांकडनं। प्रत्येक आयवा कॅचसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे। खूप सारा आयोजन आणि आमचे प्रमुख मान्यवर की ज्यांच्या माध्यमातून पिरकोन टीमसाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। स्पेस रिलायटेस तर्फे प्रमोदजी पाटील लीगल डायरेक्टर, बालाजी उमगंडले लीगल ऑफिसर आणि रुपेशजी जाधव लीगल डिपार्टमेंट यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असेल या षटकारासाठी। अनेक बक्षिसांची खैरात आपण या समर्थ ट्रॉफीमध्ये पाहायला मिळतोय। 24 धावा धावपटलावर सज्ज होते गोलंदाज स्मिथ। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आदेश मोकलचा, त्या प्रयत्नामध्ये सफलता मिळाली नाही। चेंडू गेला निर्धाव, धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली ती मात्र 24 वर। अतिशय सुरेख आक्रमक पवित्रा मैदानाच्या आतमध्ये जय वागेश्वर पिरकोन टीमकडनं पाहायला मिळतोय। यजमान संघ या गावचं ग्रामदैवत वागीश्वराचं मंदिर, या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं अनेक भक्त भाविक येत असतात। अशा या आपल्या ग्रामदैवताच्या नावानं हा संघ नेहमी खेळत असतोय, तो हा यजमान संघ। पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला, मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा इथे सेन्सिबल क्रिकेट मात्र झालाय का इथं नसीबाचा चौकार मिळालाय टीम जय वागेश्वर पिरकोन टीमसाठी। डीजे कायदा नव्हता, कलम नव्हता, सुखी होती माझी प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता छत्रपती शिवाजी राजा। हे राजांचं गीत आपण ज्या वेळेला ऐकत असतोय, 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये संचारतं। पुन्हा एकदा हा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळी झाला काय, पहिला ब्रेक थ्रू, पहिली ब्रेक विकेटची गरज होती टीम चंद्रकांत पोस्टपोर्ट वॉशिंग टीमला, ती विकेट यावेळी मिळवून दिली गोलंदाज स्मिथनं। पहिली सफलता आणि पहिला हादरा पिरकोन टीमला। स्पर्धेचे प्रमुख मान्यवर सन्माननीय देवराजजी राठोड साहेब अर्थात CMD फ्युचर सिटी प्रोप्रायटर्स यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक असेल। त्याप्रमाणे चंद्रकांत स्पोर्ट वशिनी टीमसाठी स्पेस रिलायटेस तर्फे प्रमोदजी पाटील, बालाजी उमगंडे आणि रुपेश जाधव यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला 500 रुपये असतील, याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायच्या। पहिल्या सामन्यामध्ये बक्षिसांची खैरात आज अनेक मंडळी मुकुंदजी गावण साहेब, अमितजी पाटील साहेब आणि सर्व आयोजक कमिटी, या सर्व आयोजक कमिटीच्या प्रेमाखातीर आपण सर्वजण आळत मनाच्या अंतःकरणापासून आपल्या सर्वांचं आपण या निमित्तानं आभार मानतोय। 2 षटकं संपली, धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळते जय वागेश्वर पिरकोन टीमची। तर याच दरम्यान आदरणीय आतिशी पाटील दिघाटी यांचं या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असणार पण या मंचावरती आपलं स्वागत। सन्माननीय आतिशी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत। आपण या खरं अमित पाटील यांच्याशी संपर्क साधा। 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या धावपट्ट्यावर 28,
प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी राखली. त्रिकोण संघ जर म्हणतात तर या मोसमामध्ये एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. अतिशय एक मोठा गाव आहे, आदर्श गाव आहे. आपल्या गावाची जर्सी ज्यावेळी आपण आपल्या शरीरावर परिधान करत असताय एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतोय. 5 झाला आदेश मोकल. मैदानाच्या आतमध्ये तो नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर प्रसाद गावण. नवीन गोलंदाज प्रतीक पाटील. प्रतीक पाटीलचा हा पहिला चेंडू होता. यावेळी कव्हर जरमध्ये खेळण्याचा प्रयत्न तेजसने केला. चांगले फिल्डिंग पाहायला मिळेल धर्मेंद्रकडनं. एकच धाव, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 1-29 या आकड्यावर. 1-29 प्रतीक पाटील संघाचा माजी संघनायक म्हणून काम करत असताना या वसिनी टीमला एक उंच क्षितिजावर नेण्यामध्ये प्रतीकचाही वाटा खूप मोठा आहे. असा हा एक गुणवान खेळाडू आहे चंद्रकांत स्पोर्ट वसिनी टीमचा. सज्ज होते पुणे राईट हँड ओव्हर द विकेटने खेळतोय प्रसादसाठी. प्रसाद हा खेळ होता, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाही. 1 धाव आल्या, 2चा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल. 2 धावसंख्या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 1-29, 1-31 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतं. आमचे संवेदक कांचनजी पालकर गुणलेखक म्हणून त्यांना आपण पाहताय. त्या पलीकडे राजकारणामध्येही त्यांना आपण स्वागत करूया. धावपट्ट्यावर धावसंख्या 2.2 चेंडूच्या नंतर 1-31. जो पुलटा चेंडू होता प्रोटेसिंग असणारा. एकच धाव या चेंडूवर मिळेल. एका धावसंख्येनं जय वागेश्वर संघ पोहोचतोय 1-32. प्रतीक मात्र आतापर्यंत 3 चेंडू फेकतो, धावसंख्या खर्च करतो 4. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज असं हे मैदान. धोंडूकाका एक प्रसिद्ध असं मैदान आणि या मैदानावर क्रिकेटमध्ये प्रेक्षकांची कधीही कमी नसतोय. पहिलाच सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये ही लागलेली प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू बदल पाहायला मिळाला. चेंडूमध्ये व्हेरिएशन टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली या चेंडूवर पाहायला मिळाला नाही. त्या उचलीचा अंदाज तेजसला आला नाही आणि चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावपट्ट्यावर 1-32. आमचे संतोषजी गावण लारा षटकार हॅट्रिकला 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 11,000 आगळे वेगळे बक्षीस आहे. वय वर्षे 42 पण त्यांच्याकडे बघितलं तरी वाटते 20 असे उमद तरुण. 48 वय. पुढचा चेंडू होता तेजस खेळताना चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथेही गॅप शोधू शकला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जीवित कडनं. एकच धाव. एका धावसंख्येनं संघ पोहोचला होता मात्र 1-33 या आकड्यावर. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलं गोलंदाज प्रतीकनं. ज्याची गरज होती चंद्रकांत स्पोर्ट वशिनी टीमला. ती गरज ओळखून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रतीककडनं. नक्की प्रवीणजी ठाकूर सरांचा भूमीतील हा चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघ पाहतो. प्रतीकनं आतापर्यंत 5 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केल्यात 5. कोणत्या प्रकारची सफलता अजूनही मिळू शकला नाही. हाही चेंडू अतिशय सुंदर होता. इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, अपील झालं मात्र नकार दिला पंचानं. अशा रीतीने 3 षटकं संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळतात ती 1-33. प्रति षटकामागं 11 धावांची सरासरी राखली टीम जय वागेश्वर पिरकोण या टीमनं. पाणी घेऊन जायचं. तत्पूर्वी ऐकूया आपण सुमदर डीजे सॅम केलवणे सुमदर संगीत. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. तिसरा सामना असेल देवा 11 आवरे विपक्ष पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी. चौथा सामना असेल स्कायरा 11 संग्राम नितलस विपक्ष आई रायबादेवी रावे. असे संघ आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. जे संघ कदर लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असतील तर आपण लवकरात लवकर या मैदानावरती पोहोचा. कारण जर का एखादा संघ उशिरा आला तर त्या संघाला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद प्रत्येक टीमने घ्यायच्या. मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते सन्माननीय CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीचे संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन आदरणीय श्री देवराज बी राठोड साहेब यांच्या ठिकाणी आगमन. त्याचवेळेला प्राईम प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा जितू राठोड साहेबांच्या ठिकाणी आगमन. सामाजिक कार्यकर्ते वशेनी शशिकांतजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन.
रावेगाव पुढारी आदरणीय निवृत्ती पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत. नक्कीच रोशन सर, सर्व गुण संपन्न ही स्पर्धा अतिशय काटेकोरपणानं नियमाचं पालन या स्पर्धेमध्ये आपण करायचं आहे. पहिली 4 षटकं आपण 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सरकारच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद सर्व टीमने घ्यायची आहे. नवीन आले गोलंदाज अतिश पाटील आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघात 4थं षटक घेऊन आलाय. समोर असणारा फलंदाज तेजस पाटील, या टीमचा इनफॉर्म असणारा एक आक्रमक दर्जाचा हा खेळाडू तेजस. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू जाणार, अतिशय दर्जाचा आलाय. कावू कॉर्नरच्या डोक्यावर एक उत्तुंग असा हा षटकार. तेजसच्या बॅटमधनं हा उत्तुंग असा षटकार. खऱ्या अर्थानं मी मगाशीच म्हटलं, यावर्षी अतिशय इन्फॉर्म असणारा खेळाडू आहे. ज्या खेळाडूने गेले कित्येक वर्ष फिरकून गावाचं आणि या विभागाचं नाव साता समुद्र पलीकडे नेलंय तो हा खेळाडू तेजस. याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर आला अतिशय अगेन्स्ट हा षटकार. धावसंख्या धावपत्र पाहायला मिळतो 1 बाद 39. सुरेख धावसंख्या यजमान टीमची पाहायला मिळतो. सजीव होता अतिश. तेजससाठी यावेळी मात्र फटका पासला. ज्या विकेटची होती गरज अगोदरच्या चेंडूवर आला षटकार आणि मात्र या चेंडूवर षटकारवीर तेजसला बाद करण्यामध्ये यश निर्माण केलं आहे गोलंदाज अतिश पाटील या गोलंदाजानं. पारितोषिक आपण घ्या. मुकुंदजी गावण साहेबांकडनं 200 रुपये पारितोषिक आपल्यासाठी असेल आयोबा कॅशसाठी. आणि गोलंदाज अतिशसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस असेल. आमचे प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थानं प्रमोदजी पाटील, बालाजी उमगंडे आणि रुपेशजी जाधव यांच्याकडनं. फलंदाज बाद झाला तेजस. नवीन फलंदाज येतोय मैदानच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर रुपेश म्हात्रे. 50+ एक अनुभवी खेळाडू आहे. फिरकीचा जादूगर या टीमचा हा खेळाडू. ट्रम्प कार्ड आहे. खूप सारे सामने ज्यानं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं आपल्या टीमला जिंकून देणारा हा खेळाडू रुपेश म्हात्रे. वय वर्षे 51 रुपेश. बॅटची एश, अतिशय सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला. झेल घेण्याचा मात्र प्रयत्न असफल झाला. चेंडू गेला सीमारेषा पार. आला आणखी एक दर्जेदार चौकार. फेमस उरण तालुक्याचा एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा समर्थ. थँक्यू. वय वर्षे 46 आहे रुपेश. सॉरी, आम्हाला वाटलं जास्त आहे पण 46 आहे. आपला 48 आहे ना. 43. तुमचं किती आहे पण तुम्ही वाटत नाही. 20 वाटतं. 20 धाव पण तेवढ्याच. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एकच धाव रुपेशला. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 44. 44 धावसंख्या धावपटलावर. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पिरकोन आणि वशिणी अशा एकाच मतदारसंघामधील 2 संघ आहेत. आजच्या या लॉर्ड्समध्ये अनेक मातब्बर संघ, मग नितकस असेल, मोरबी असेल, नेरे संघ असेल, रावे संघ असेल, अशा अनेक संघ आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आमचे समालोचक मित्र आशाचे पवारे, दशरथ पाटील करावे यांचा आवाजही आपण पुढच्या सत्रामध्ये नक्की ऐकाल. रोशनजी पाटील, तारागावचा तारा यांचाही आवाज आपण या निमित्त नक्की पाहाल. प्रसाद हा चेंडू खेळत होता. अतिशय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी सफल झाला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळते 2 बाद 44. अतिशय सुरेख अशी स्पर्धा, सर्व गुण संपन्न ही स्पर्धेकडे आपण पाहतोय. प्रेक्षकांची कमी नाही आहे, मान्यवरांची कमी नाही आहे आणि सर्व प्रोफेशनल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. समर्थ ट्रॉफीचं हे वैशिष्ट्य. बॅटची एज लागली. पुन्हा एकदा यष्टीकडे प्रयत्न केला झेल पकडण्याचा अंतिम ठाकूरनं. तो प्रयत्न झाला असफल. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपटावर आली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 44 प्रति षटका. मग
11 धावांची सरासरी राखली जय वागेश्वर पिरकोण टीमनं. चला गावदेवी केलवणे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला जीवन 11 शिवतेज मोरबे संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी या स्पर्धेची दुसरी रात्र आणि अख्खे महाराष्ट्रभर चर्चा आहे या स्पर्धेची. मुकुंद शेठ गावण हे नाव आता चर्चेमध्ये आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे, आदरणीय मुकुंद शेठ गावण, आदरणीय अमितजी पाटील एवन जोडी यांच्या माध्यमातून आपण पाहता स्पर्धा समर्थ ट्रॉफी 2025 हे दमदार पर्व आणि उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 4 व्हीलर कार या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. असं A1 क्वालिटीचं आयोजन काल आपण पाहिला. रायगड, ठाणे, भिवंडी, मुंबई परिसरातील संघ कालच्या रात्रीमध्ये खेळले, ज्यामधला भिवंडीचा गोरसई ब संघ हा सुपर 5 मध्ये दाखल झाला, बक्षीस पात्र झालाय. आज देखील एक संघ सुपर 5 मध्ये आपण क्वालिफाय करणार आहोत, त्याची नोंद प्रत्येक टीमने घ्यायची. त्यामुळे सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेवरती इथे उपस्थित राहा. धन्यवाद. नक्की नेक्स्ट सामना केलवणे आणि मोरबे या दोन्ही संघाकडे यायचा आहे. नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे 5 षटक घेऊन प्रतीक पाटील. समोर असणारा फलंदाज रुपेश 6 फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग गलीमध्ये हा चेंडू गेला, फटका पासला. आणखी एक सफलता यावेळी मिळाली चंद्रकांत स्पोर्ट वशिनी टीमला आणि मोठा हादरा मिळाला आहे जय बागेश्वर पिरकोण या टीमला. कडनं प्रत्येकसाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल. प्रत्येक विकेटला त्यांच्याकडनं 500 रुपये, प्रत्येक षटकासाठी देवराजी राठोड साहेबांकडनं 500 रुपये असतील. अनेक बक्षिसं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपटल्यावर 44 बाद झालाय. रुपेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज विशाल गावण, अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. कित्येक वर्ष आपण विशालची गोलंदाजी फलंदाजी पाहिली. एक अतिशय गुणवान हाही खेळाडू या टीमचा. डावखुराचा विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. समोर असणारा गोलंदाज प्रतीक, ज्यांना आतापर्यंत 7 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केले 5 आणि एक सफलता. आपल्या टीमसाठी यावेळी अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. कबॉच्या दिशेनं गोळीच्या बेगानं चेंडू गेलाय, सीमाराच्या पार आला. आणखी एक हँडसम दर्जेदार चौकार. दमदार नेतृत्व या विभागातील, ज्यांचं नाव आज या विभागामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेनिमित्तानं प्रसिद्ध झालंय, असे आमचे लाडके आयोजक मुकुंदजी गावण यांचे सुमुद्र संगीत. हा पुलटा चेंडू होता, यावेळी स्टेट मध्ये खेळलाय. विशाल गावांच्या बॅटमधून आला. 1 धाव, 2चा प्रयत्न नक्की असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. 2 धावा या चेंडू पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्येने धावसंख्येमध्ये आकार आलाय. धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळते जय बागेश्वर पिरकोण टीमच्या 50 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदरशी स्पर्धा आपण पाहायला मिळतोय. सागरजी पाटील, सागर धाब्याचे मालक यांची खूप मेहनत या स्पर्धेला पाहायला मिळाली. सागरजी पाटील, त्यांचे समेत त्यांचे जिवलग मित्र प्रशांतजी नवाळे असतील, बिंदाणे गावचे, या सर्वांचं योगदान खूप मोठं आहे. संपूर्ण वागेश्वर मित्रमंडळ असेल, या संपूर्ण विभागातील सर्व क्रिकेट रसिक असतील, संपूर्ण पिरकोण गावाचं खूप सारं योगदान या स्पर्धेला लाभलंय. धावपट्ट्यावर धावसंख्या 3 बाद 50. पुन्हा एकदा हा चेंडू विशालच्या बॅटमध्ये निघाला. आणखी एक येणार दर्जेदार, जाणार सीमारच्या पार आलाय. पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढविणार विशालच्या बॅटमधनं हा चौकार. हॅलो. तर याच दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेत असताना नावा ग्रामपंचायतचे दमदार A1 सरपंच गोट्याबाई यांच्या वतीने खतर मुकुंद शेठ साहेब आपल्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खतर ते देखील नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांना आपला आदर्श मानणारे गोट्याबाई यांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. सरपंच साहेब आपलं स्वागत.
नक्कीच अनेक शुभेच्छा. पहिल्या रात्रीमध्ये 1 लाखाच्या वर व्ह्युअर्स पाहायला मिळाले या स्पर्धेला. धावसंख्या धावपटलावर 54. इथे लाईन भरकटली. पंचांचा इशारा स्क्वेअर झाला. एक धाव पाहायला मिळाली पिरकोण टीमसाठी. विशाल गावून मैदानाच्या आतमध्ये आला. संकटमोचक फलंदाजी ज्यावेळी धावांची गरज होती ती गरज ओळखून विशाल आला. 3 चेंडू खेळल्या. धावसंख्या धावपटावर 10 ज्यांना आपल्या वैयक्तिक बनवल्या आणि संघाला पोहोचवले 3 बाद 55 या आकड्यावर. आता मात्र ह्या पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 2 चेंडू असतील. तत्पूर्वी केलवणे आणि मोरबे या दोन्ही संघाच्या संगणकाला केलवणे संघाचा संगणक हजर आहे. अजय मोरबे संघाचा संगणक आपण यायचा. धावसंख्या धावपटावर 55. पुढचा चेंडू प्रतीकचा. विशालसाठी हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून गेला. अतिशय आणखी एक आला मिड विकेटच्या डोक्यावरनं. एक गगनभेदी आसमानी सुलतानी विशालच्या बॅटमधनं विशाल ब्रँडेड हा षटकार. यजमानांचं हे मैदान ज्या मैदानावर नेहमी खेळण्याचा अनुभव आणि मात्र त्या अनुभवाचा फायदा ते विशालला होतोय. ऐन मोक्याच्या क्षणी 4 चेंडू खेळलाय विशाल आणि 16 धावसंख्या बनवलाय. आणि प्रतीक थोडासा महागडा या षटकामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या धावपट्ट्यावर 3 बाद 61. 3 बाद 61 धावा धावपट्टावर. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू होता. इथं कमबॅक केलं. शेवटच्या चेंडूवर गोलंदाज प्रतीकनं. 1 धावसंख्या 2चा प्रयत्न असेल मात्र 2 धावसंख्या इथे पूर्ण होऊ शकत नाही. फलंदाज झाल्या बाद. अशा अर्थाने पहिली इनिंग संपली. पहिल्या पूर्वार्ध संपला. धावपट्टावर धावसंख्या पाहायला मिळते ते 62. 63 धावांचं आव्हान समोर असेल चंद्रकांत स्पोर्ट वशिनी या टीम संघासमोर. तर हे आव्हान चंद्रकांत स्पोर्ट संघ सहजरित्या पूर्ण करेल की धावांपासून रोखलं जाईल याचं धावतं समालोचन आपण ऐकूया. महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध हास्य विनोदी समालोचक खऱ्या अर्थानं हास्याचे पवारे दशरथ पाटील करावे यांचा आपण आवाज या निमित्तानं धोंडूकाका मैदानावर ऐकूया. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद राजेंद्र भगत सर. नक्कीच आता आवाज ऐकायला मिळेल दशरथ पाटील सर करावे यांचा. आणि त्या अगोदर आपण टॉससाठी गावदेवी केलवणे आणि एका बाजूला जीवन 11 शिवतेज मोरबे संघाचे कॅप्टन त्यांना इन्व्हाइट करूया. दोन्ही कॅप्टन. हॅलो हॅलो. सर्वात अगोदर आपण अतिथी मान्यवरांचा सन्मान इथे घेत आहोत. मी सन्माननीय मुकुंद गावन अमितजी पाटील यांना विनंती करेल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीज संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व श्री देवराज बी राठोड साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. आदरणीय देवराजजी राठोड साहेबांना विनंती राहील आपण या आमच्या सादरीकरण कक्षामध्ये आणि आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा. जीवनजी गावन साहेब मुकुंदजी गावन साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. उद्योग क्षेत्रामधील खूप मोठं नाव सन्माननीय देवराज बी राठोड साहेब CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीज संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन यांचा हा सन्मान या मंचावरती केला जातोय. सुप्रसिद्ध उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी जीवन गावन साहेब मुकुंदजी गावन साहेब अमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. मायेचे उपदार शॉल सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पाहुण्यांसाठी. दानशूर असं व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी देवराज बी राठोड साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद. आणि यानंतर पुढचा सन्मान असेल प्राईम प्रॉपर्टीचे सर्वेसर्वा जितू राठोड साहेब. सन्माननीय जितू राठोड साहेब यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय जितू राठोड साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सुप्रसिद्ध युवा उद्योजक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे राठोड साहेब जितू राठोड साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी मंचावरती इथे आपण होताना पाहत आहे. सुप्रसिद्ध व्यावसायिक त्यांचा हा सन्मान सन्माननीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य जीवन गावन साहेब यांच्या शुभ हस्ते अमितजी पाटील माजी थेट सरपंच या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंदजी गावन आणि उपस्थित सर्व आमचे एकंदर सिनियर ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जितू राठोड साहेबांचा होतोय. धन्यवाद. राठोड साहेबांच्या शुभ हस्ते साहेब आपण थांबायचा. टॉससाठी दोन्ही टीम केलवणे संघाचा कॅप्टन आणि मोरबे संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. चला लवकरात लवकर अजय आणि मोरबे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या.
बघा पहिला बॉल पडण्या अगोदर जर का एखादा संघनायक उशिरा आला तर मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. त्यामुळे आपण लवकरात लवकर टॉससाठी या. आणि टॉसची संकल्पना आहे A1 जोडी आणि एका बाजूला समर्थ चषक, हे 2 कॉल असे, त्यामधला 1 कॉल तुम्हाला द्यायचा आहे. आणि खरंच राठोड साहेबांचा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार मुकुंदजी गावण साहेब, आम्ही जे पाटील, सर्व या गावातील ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतो. चला मोरबे संघाचा कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी आपण यायचा प्लीज. मोरबे संघाच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. पाहुणे वाट पाहतात, आपण लवकरात लवकर टॉससाठी या. जर पहिला चेंडू पडला तर मात्र केलवणे संघाला टॉस विन घोषित केलं जाईल, याची नोंद आपण घ्या प्लीज. स्पर्धा मोठी आहे त्यामुळे स्पर्धांच्या नियमांचं पालन हे तुम्हालाही करावं लागेल. आणि यानंतर सन्मान केला जाईल सामाजिक कार्यकर्ते वशेणी आदरणीय शशिकांत पाटील साहेब. सामाजिक कार्यकर्ते वशेणी सन्माननीय शशिकांत पाटील साहेबांचा मी इथे सन्मान घेत आहोत. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. शशिकांतजी पाटील साहेबांचा सन्मान. चला मोरबे संघाचा कॅप्टन जर आला नाहीये पहिला चेंडू पडण्या अगोदर तर मात्र केलवणे संघाला टॉस विन घोषित केलं जाईल. आपण जर का लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर हा नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, याची नोंद आपण घ्या. तर शशिकांत पाटील आमचे सामाजिक कार्यकर्ते वशेणी यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि यानंतर पुढील सत्कार मोती रावेगाव पुढारी निवृत्ती पाटील, रावेगावचे पुढारी निवृत्ती पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. आज आई रायबादेवी रावे हा संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर निवृत्ती पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. डावाला सुरुवात होईल, जशी डावाला सुरुवात होईल तसा कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल, हर्षाचे फवारे दशरथ पाटील सर करावे. यस, धन्यवाद रोशन पाटील. पहिला सामना दमदार धावसंख्या उभी केली ती यजमान टीम पिरकोन संघाने 63 डावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल. अतिशय दमदार स्पर्धा. तर सन्मान या ठिकाणी केला जातोय निवृत्ती पाटील साहेबांचा. बघा गाड्या मैदानाच्या बाहेर निघतील तेव्हा सामना चालू होईल, याची नोंद घ्या आपण. नवनीतजी तांडेल वशेणी यांनाही आम्ही इथे सन्मानित करत आहोत. नवनीतजी तांडेल वशेणी यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. चला सामना सुरू होतोय. जर पहिला चेंडू पडला तर मात्र केलवणे संघाला टॉस विन घोषित केलं जाईल, याची नोंद घ्या. आणि त्यानंतर आमचे टीपी भोईर साहेब सारडे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. चला सन्मान या ठिकाणी केला तो मान्यवरांचा, भोईर साहेबांचाही सन्मान केला जाईल. आणि पुन्हा एकदा आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत. जर पहिला चेंडू पडला सर तर केलवणे संघाला टॉस विन घोषित केलं जाईल. यस, चला पहिले षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा. पहिला मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज, पाळीव गोलंदाज सूरज मोकल. 63 डावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण झाले कारण या मैदानात काल धावा होत नव्हत्या, कारण ही खेळपट्टी जी आहे टोटल पोषक फेवरेबल आहे ती गोलंदाजासाठी. गोलंदाजाचा नंदनवन अतिशय दमदार आयोजन. पहिला चेंडू तयार, राईट आर्म महोदय विकेट. आणि हा पहिला चेंडू आउटसाईड द ऑप्शन. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि धाव मिळाली 1. संघाची धाव संख्या बिनबाद 1. पुन्हा एकदा थोडासा फंबलिंग, जिथं 1 तिथं 2 धावा. संघाची धाव संख्या 2 वर. जीवित मात्रे आणि प्रतीक पाटील. हॅलो. तर नवनीत साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आणि बघा पहिला चेंडू विकेटवरती पडलाय त्यामुळे टॉस विन गावदेवी केलवणे संघाला घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जेव्हा आता मोरबे संघ मैदानामध्ये येईल तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये बसायचं आणि पहिल्यांदा तुम्हाला फलंदाजी करायची, याची नोंद मात्र दोन्ही टीमने घ्यायची. यास मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं बा मुख्य अतिथी मंचावरती, कारण या स्पर्धे नियमावली स्ट्रिक्ट आहेत. जर एखादा संघ उशिरा आला तर मात्र या नियमांचं पालन त्यांनाही करावं लागेल. आणि त्या सन्मान पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये चौकार. यस दशरथ, यस, पुन्हा एकदा चांगला टायमिंग. शॉर्ट पिच चेंडू अक्कोटा बेजा, दमदार टायमिंग. आणि हा एक अप्रतिम फटका, दमदार स्ट्रोक. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली. पहिला दमदार, दॅट शुड बी 4 रन्स, 6 रन्स.
प्रतीक पाटील इज ऑन फायर. दमदार बॅटिंग. हिला षटक प्रगती पदावर अतिशय दमदार सलामी जे आवश्यक टार्गेट बॉलिंग मार्कवर आहे सूरज पाटील. 3 चेंडूमध्ये 12 धावा म्हणजे 400चा स्ट्राईक रेट. दमदार बॅटिंग वशेनी आणि पिरकोन अशी ही पहिली लढत. पहिला कलगीतुरा राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि हा आणखीन एक षटकार. दमदार बॅटिंग आणि सूरज मोकल याला अजून कुठलाही सूर बसलेला नाही. कारण याचं एक घरचं मैदान आहे. त्यांनाच माहीत नाही राम मंदिर कुठे ना बाबरी कुठं आहे. अरे दादा अशी बॉलिंग ते गेलं तर कसं व्हायचं. तुमचं हे घरचं मैदान आहे. थँक्यू. तत्पूर्वी आमचे ज्येष्ठ निवेदक समालोचक सन्माननीय गाताडे सरांचं इथं आगमन झालं आहे. मनाच्या अंतकरणापासून प्रथमतः आम्ही त्यांचं शब्द सुमनानं स्वागत करतोय. पिरकोन टीमसाठी परागजी गावण आणि हेमंतजी पाटील बंगारपाडा सार्डे यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. ऐकूया आपण पुन्हा एकदा अशा विनंती. येस धन्यवाद राजेंद्र भगत. अतिशय चांगलं सूत्रसंचलन. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सूरज मोकल. प्रतीक पाटील शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा बॅकपट पंच. जबरदस्त टायमिंग. आणखीन एक दमदार चौका. चेंडू गेला डिपेश पॉईंटला. दमदार टायमिंग. नेत्र दीपक पडका चहू बाजूला. चतुरस्त्र खेळ यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी. धावसंख्या साहेबांची आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठांची कृपा करायची आहे. ओटू सर. येस धावांचा रतीब धावांची गंगाजली धावांची गटार गंगा. 5 चेंडूमध्ये 22 धावांची जबरदस्त लयलूट. सूरज मोकल केलेली पिटाई धुलाई चंपी मर्दन मसाज मरम्मत. पहिल्या षटकात काढला घामटा. आणि हा येस पुन्हा हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते संघाची धाव संख्या. षटक क्रमांक पहिलं बघूया. आणि हा दॅट शुड बी आउट. अरे रिव्ह्यू डिसिजन स्टील पेंडिंग. बरोबर अंपायर कशाला मार खातील नाही का. पिरकोनचा संघ आहे ना बरोबर की नाही. पहिली त्यांची जोडणार. 2 नंबर आमचा लागतो. मग तिसरा यांचा लायवाल्यांचा. चौथा तुमचा स्कोररचा. ही पहिली पंगत आहे ना यांना पहिला उठवणार. अतिशय दमदार आयोजन. पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीज उरण तालुक्यामध्ये हे पहिले बघतोय. दमदार आहे. जे पिरकोनला मिळालं तर डेला म्हणजे काँग्रेस चषक होता तेव्हा मैदान मात्र थोडंसं हे होतं. आता मात्र मैदान एकदम जबरदस्त केलं एकदम टकाटक. तत्पूर्वी जयवंत दादा पुनाडे यांना ही विनंती करेन की आपणही व्यासपीठांची कृपा करायची आहे. जयवंत दादा पुनाडे. थँक्यू. त्यामध्ये क्रुशियल मॅच आहे. यजमान विरुद्ध पाहुणे असा हा अटीतटीचा सामना. 2 बलाढ्य टीम. एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी. राजकारण जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. आम्ही कलाकार आहोत. आम्ही समय आज इकडे तिकडं समालोचक म्हणजे 12 पिंपळावरचा मुंजा आहे बरोबर की नाही. याला अशाला भगत आणला पाहिजे नाही का. भगत तर बाबा पाहिजे होता. अजून निर्णय येत नाही. एवढा जटिल मुश्किल कठीण अशक्यप्राय अवघड हे डिसिजन आहे. तुम्ही काय नाही तुम्हाला फक्त माहित आहे. तुम्ही फक्त करवल्या
सुरुवात. इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगन इट्स हाफ डन. हे बघा थर्ड अंपायर बघा तुम्ही, यू कॅन चेक लाईव्हला, तुम्ही यू कॅन चेक ऑन लाईव्ह. अतिशय क्वालिटी आणि क्लिअरिटी संदेश शेळके यांचे हे जबरदस्त. हे देखो, आणि हा चेंडू जवळजवळ जमिनीला चाटून गेलाय, त्याच्यामुळे हा फलंदाज नाबादचा निर्वाळा धावा समर्थन. अतिशय चांगला निर्णय. आणि बॅट्समन इज नॉट आउट. पहिलं षटक संपुष्टात. धावा कुठल्या तब्बल 23 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर तयार. गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरठ्यावर, बॉलिंग ट्रॅकवर तयार. रुपेश म्हात्रे. पहिल्या षटकात धावा आल्या 23 धावा. टार्गेट फक्त जवळजवळ 12च्या आसपास आहे. 12.25 टार्गेट आहे प्रति षटकामागं. खेळेल फलंदाज प्रतीक पाटील. पहिला चेंडू तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. आपल्या ठेवणीतलं पडलेलं वैती पहिले षटक. अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. रायडा महोदय विकेट. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. पहिला चेंडू. रायडा महोदय के शॉट पे चेंडू. पुन्हा एकदा प्रतीक पाटील याचा हल्ला बॉल आणि हा झेल घेण्याचा जबरदस्त प्रयत्न. अतिशय अफलातून फिल्डिंग सीमारेषेलगत. चांगलं टायमिंग होतं. सीमारे अफलातून फिल्डिंग. जिथं 6 तिथं 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या 25. चांगला फटका होता, परंतु त्यापेक्षा मात्र फिल्डिंग इज क्लास. 25 पण आणि बिनबाद 25. प्रतीक पाटील इज ऑन बॅटिंग 25. एकट्याचा वाटा 25 धावांचा. बघूया किती आटोकाट प्रयत्न केला. म्हणून सीमारेषेकडे कधी बुटके ठेवायचे नाहीत, बरोबर की नाही. आणि हा यस पुण्याचा चांगला टायमिंग. आपला अजून कव्हर ड्राईव्ह. जब चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू खोदून काढलाय. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावांना आकार मिळते. संघाची धावसंख्या झाली 27. 27 फनान बिनबा 27. दमदार सलामी. बघूया हा बघा. येस, ढेंगातून भोकातून चेंडू पसार झाला. 2 धावा मिळते. 4 धावा मिळते. संघाची धावसंख्या झाली 27. 27. आणि हा यस फ्लिक केलाय, फेकून दिलाय. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. 6 धावांची काय शैली आहे, काय वाखाणण्याजोगी जबरदस्त बॅटिंग. काय स्लॉग स्वीप होता. टायमिंग शुड बी एक्सलंट. कलात्मक, तंत्रशुद्ध फटका. चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मेलोडियस स्ट्रोक्स फ्रॉम प्रतीक पाटील. सलामी येऊन 33 धावांची बहारदार इनिंग. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स. खेळण्यासाठी तयारी. बॅटिंग 33 आफ्टर 8 डिलिव्हरीज. रायडा महोदय विकेट. रुपेश म्हात्रे. पहिल्या षटकात 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपदावर. आणि हा येस आउटसाईड द स्टंप. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. मात्र हा चेंडू असेल डॉट बॉल. निर्धाव चेंडू आउटसाईड द उजव्या बाहेरून. धावसंख्या रोडावली, धावसंख्या थंडावली, धावसंख्या लुली पडली 33. यस, कोणाला दुसरा वराडला का आला का, त्यानं घेऊन येतात आपलीच. आणि हा यस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू गेलाय. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 34. 34. कांचन पालकर यांचं दमदार स्कोरिंग. कारण उरण तालुका म्हटलं की कांचन पालकरांचा बाले किल्ला आहे. येस, आर्टिस्ट. त्यांचे म्हटले ही प्रेक्षणीय मॅच असेल. रायडा महोदय विकेट. रुपेश म्हात्रे तयार. हो, या पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू. जबरदस्त कमबॅक. अप्रतिम बॉलिंग अटॅक. आणि या षटकात मोजल्या फक्त इनमिन 11 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी. पहिल्यापेक्षा बरा होता. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 12 चेंडू 34 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 17 धावांमध्ये इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे.
कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय रंगतदार सामना डीजे. ₹1,00,000 रिव्हर्स या स्पर्धेसाठी ही क्वालिटी क्लिअरिटी आहे. संदेश शेळकेंची दमदार आहे एकवेळा इव्हेंट. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर. उर्वरित बॉल 18 धावा पाहिजे, 29 धावांची गरज. जबरदस्त थ्रिलिंग मॅच, रफ ॲडम सामना. प्रसाद गावंड नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आपल्या ठेवणीतलं पठाडीतलं संघाच्या वतीने तिसरं षटक. रोमांचक नाट्यमय चित्ततारक सामना. एक जबरदस्त बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. दोन्ही टोळके आमने सामने. बॉलिंग मार्ग पर तयार. प्रसाद गावंड विकेटसाठी 10 दिशा, फिरेविषयी जगदीश अशी परिस्थिती झाली आहे. पिरकोण चला अजून एक टाईट बॉलिंग केली. येवर जर षटक टाईट टाकलं ना नक्कीच कमबॅक करेल. चला थोडं स्पिरअप करा प्लीज. मुकुंदजी गावंड भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उरण तालुका आणि जायंट किलर आमदार 190चे उरण विधानसभा मतदारसंघातील महेश बालदी यांचे कट्टर निकटवर्तीय आणि तसे त्यांच्या समवेत आमचे अमितजी पाटील कुमार अमितजी पाटील. आणि हा पहिला चेंडू वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फालका, 1 धावेचा उतारा. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या 35. बिनबाद 35. दमदार सलामी. हे मैदानाचं बघा तुम्ही. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुश केला, टॅप केला, चेंडू खोदून काढलाय. मिडॉनला जाईल. 1 धाव मिळते. पुन्हा दुसऱ्या धावापासून आणि जोरदार अपेल. पंचांचा निर्णय. येस इन दी कोर्ट. हे लाईव्ह नव्हती ते पहिलं बरं होतं ना, म्हणजे मॅच लवकर संपायच्या. पहिली उपट पडे तर कोणाच्या तंगडीवर, अंपायरच्या तंगडीवर. चला टेकन फॉर रिव्ह्यू. आणि फलंदाज नॉट आउट असेल म्हणजे 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या बघा म्हणजे कसं दुर्दैव आहे बघूया पिरकोन संघाचं. आणि यंदा नशीब चांगलं आहेच. वशेनी संघाचं कर खुदा मेहरबान, तो गदा पैलवान. 37. फलंदाज नाबाद असेल. चांगला निर्णय या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून संदेश शेळके यांचे हे अप्रतिम अपडेट आणि क्वालिटी आणि क्लिअरिटी अतिशय विख्यात. सध्या तरी रायगड जिल्ह्यामध्ये ना तोड नाही. बॉलिंग मार्क तयार. यस आई एक वेळा इव्हेंट. कृपया समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे स्टेज समोरचे जरा आपण साईड लावायचे. जरा बाजूला मॅच बघतील का तुमचे ढोंगण बघतील. विद्यमान सरपंच प्लीज रोशनजी पाटील साहेबांना विनंती करून आपण व्यासपीठावर या. तत्पूर्वी अनेक मान्यवरांचं शुभागमन होतोय. महाराष्ट्र पोलीस बांधव सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य देशाची सेवा करणारे हे सर्व आपल्या महाराष्ट्र पोलीस ज्यानं खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये अनेकांना एक मोठं योगदान दिलंय आणि ज्यांचं ब्रीदवाक्य आपण नेहमी ऐकत असतोय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सत्यासाठी ज्यांचा पाठिंबा असतोय आणि दुर्जनांचा नाश ज्यांच्या माध्यमातून केला जातोय असे सर्व हे पोलीस बांधवांचं इथं आगमन होतं. सन्मानित जीवनजी गावण साहेब, सन्मानित मुकुंदजी गावण साहेब येणारे प्रत्येक मान्यवरांचं मान सन्मान आणि त्यांना घेऊन येत असतात. मी समोरच्या प्रेक्षकांना विनंती करून समोर जे आमचे सर्व महेशजी गावण साहेब आपण सर्व प्रेक्षकांवर बाजूला घ्यायचं आहे. मान्यवरांचं आगमन झालं. ऐकूया पुन्हा आपण दशरथ पाटील सरांना. यस 37 कर्तव्य दक्ष अधिकारी सन्माननीय पोलीस दल यांचं इथं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. अतिशय नामवंत स्पर्धा क्रिकेटचा हा भन्नाट जबरदस्त इव्हेंट. मुकुंदजी गावण
मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. पहिल्यांदाच 4 व्हीलर उरंतो गॅलीमधली पहिलीची. चला 37 आपला 2.1. हॅलो. तर आगमन होते मान्यवरांचं. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे सर्व आमचे सिनियर अधिकारी त्यांचं आम्ही या ठिकाणी समर्थ चषकामध्ये करतो सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने प्राध्यापक नजीर शेख सर, RASP कमांडर शिवकर गावच्या आदर्श व्यक्तिमत्व नवी मुंबई यांच्या ठिकाणी आगमन. त्याच वेळेला आपण पाहत आहे का तर प्राध्यापक पाटील VD सर, ठाणे रायगड RASP कमांडर यांच्या ठिकाणी आगमन. प्राध्यापिका लतिका सिंग मॅडम, RASP कमांडर खारघर यांच्या ठिकाणी आगमन. प्राध्यापिका नलिनी पाटील मॅडम, RASP कमांडर खारघर. या सर्व मान्यवरांचं आम्ही तर या ठिकाणी करतो सहर्ष स्वागत. आणि नुकताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय ते सन्माननीय CMD फ्युचर सिटी प्रॉपर्टीज चे संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन सन्माननीय श्री देवराज बी राठोड यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 4थ्या क्रमांकाचं म्हणजे 35,000चं कॅश प्राईज आम्हाला या स्पर्धेला मिळालं. त्यांचं मनापासून एकदा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीने 4थ्या क्रमांकाचं कॅश प्राईज या स्पर्धेला मिळालं. क्या बात आहे. कमालीचं टायमिंग, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉल सरला मिड विकेटला फिल्डरला बीट करून सीमा पार षटकार. नेत्रदीप भटका, कलात्मक तंत्र शुद्ध भटका. टायमिंग शुड बी एक्सलंट. धावांची धावसंख्या 44 राहिल्या फक्त इनिमिन. 19 धावांची गरज. 63 धावांचे टार्गेट आहे. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. जीवित मात्रे 6 वर आणि प्रतीक गाव पाटील 37. आणि हा यस पुन्हा एकदा स्वीकृत करण्याचा पण चांगला टायमिंग. चेंडू गेलाय सीमा रेषे लगत, परंतु प्रोटेक्शन असेल. चांगलं फिल्डिंग डिबिश गाव पॉइंटला. नेत्रदीप भटका, तंत्रशुद्ध भटका, चार्मिंग स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या 46. तर या दरम्यान आदरणीय नितीनजी मात्रे केलवणे यांचं या ठिकाणी आगमन. वशिणी संघ मात्र मैदानामध्ये सांगतो इलाका तुम्हारा धमाका हमारा. यस पिरकोन प्रेक्षकांचा प्रचंड आगडोम. पिरकोन म्हणजे हा उरण तालुक्यामधला दुसरा चायना आहे. प्रेक्षकांची कमी नाही इकडं. 46. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये असेल काऊ कॉर्नरला. आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचा प्रथम, पहिला गडी गाऱ्यात, पहिल्या विकेटचं एन्काउंटर, पहिली विकेटची एक्झिट, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटची एक्झिट, पहिल्या विकेटचा काढता पाय, पहिली विकेट बाह्य उद्धार. वंडांदा फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संघाची धावसंख्या 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी बघत पाहिजे 17 धावांची गरज. अतिशय रोमांचक, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना समर्थ चषक 2025 हे दमदार बहारदार आयोजन. बघा या स्पर्धेचे आयोजक बघा मुकुंद गावण, नेहमी हसरा चेहरा. मुकुंद गावण म्हणजे पिरकोनचे दुसरे देवेंद्र फडणवीस आहेत. बघा नेहमी हसरा चेहरा असतो, ना टेन्शन. यस प्रसाद गावण बॉलिंग मार्फत आहे. संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पदा. 16 धाव 17 धावांची गरज. टार्गेट कठीण नाही आहे, पण शेवटी क्रिकेट आहे. काही वर्ष तर क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही. आणि हा यस आउटसाइड द स्टंप. बंधांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा दावा, समर्थन. 1 धावेचा प्रतिपादन, 1 धावेची मल्ली नाती. टोटल स्कोर इज 47 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/47 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. दमदार स्पर्धा. IPL देखील झक मारेल. IPL ला काय असतं. आणि हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू ग्लाफ्ट केलाय. काय टायमिंग बघा. बघूया आणखीन एक दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. वज्र टोळा, भीम टोळा, मुष्टी प्रहार, वज्र प्रहार. टायमिंग शुड बी एक्सलंट. भिंगरी शॉट.
बहाराम नदे 10 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान. थँक्यू थँक्यू. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. पत्रकार बंधू सन्माननीय सूर्यकांतजी मात्रे, सन्माननीय महेश भोईर, सन्माननीय राजकुमार भगत, लोकशाहीचा चौथा स्तंभ चिरनेर गावातील हे पत्रकार सूर्यकांतजी मात्रे, राजकुमार भगत तथा कळंबुसरे गावातील पत्रकार महेशजी भोईर या सर्व पत्रकार बंधूंचं आगमन झालं. कारण क्रिकेटची स्पर्धा जरी सर असली तरी मात्र पेपरवर त्यांच्या माध्यमातून बातमी येत असतं. अशा सर्व पत्रकारांचं मनपूर्वक प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. त्याप्रमाणे सन्माननीय सुनील ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य वशिनी तथा सुधीर गावण, माजी सदस्य ग्रामपंचायत वशिनी आणि गोपालजी पाटील, मनसे नेते, या सर्वांना विनंती करेन की आपणही सर्वांनी व्यासपीठाची कृपा करायची आहे. सुधीर गावण पिरकोण गावचे माजी सदस्य आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की आपणही या व्यासपीठावर आणि ऐकू एकदा पुन्हा दशरथ पाटील सरांना. बघा एकही सामना जो चालू आहे तरी 16,000 व्ह्यूज. या काय जबरदस्त या स्पर्धेची प्रचिती. या स्पर्धेचा बोलाबाला गवगवा गाजावाजा. ही स्पर्धा नाही तर हे झाले ब्रँड. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अग्रगण्य उरण तालुक्यामध्ये पहिलेही दमदार आयोजन. काल 1,45,000 1,50,000 आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. दमदार स्ट्रोक चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हरला. आपलातून फिल्डिंग डायरेक्ट 3 ऑन द स्टंप. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली धावांना आकार. चालना ददोरा मिळतोय. संघाची धावसंख्या 54. पंजावर चौक. बरं की नाही. ही जुगारी भाषा झाली. त्याने या भाषा समजतात. बरं का नाही. सगळं नाही बाबा. घोड्याबरोबर नाळाची यात्रा. 54 54 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा या शॉर्ट पिचर पुन्हा एकदा आक्रमण. हो आणि हा जाईल सीमा रेषेलगत. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद फटका, आसमानी स्ट्रोक, गगनचुंबी, गगनभेदी, गगनस्पर्शी फटका. धावा दिला 60 आणि जवळ यजमानांचा बाजार उठवलेला आहे. पराभव अटल. काल्या दगडावरची देख. अंतिम. यस. तर मोरबे संघ तुम्हाला विनंती आहे प्लीज टॉस साठी या प्लीज. टॉस झाले. अच्छा केलवणे टॉस कोणी जिंकला. केलवणे फिल्डिंग. मोरबे डोंगर संघाला तुम्हाला बॅटिंग करायची प्लीज बी रेडी. राहिल्या फक्त 3 धावांची गरज. सर तत्पूर्वी यानंतर एक प्रेक्षणीय सामना असेल. अर्थात सेलिब्रिटी यूट्यूब कलाकार अमन वास्कर आणि गायक प्रकाश चौगुले या दोन्ही टीमला विनंती आपण नाणेफेकीसाठी याचा सामना हा 3 षटकांचा असेल. एक प्रेक्षणीय सामना. प्रकाश चौगुले विपक्ष अमन वास्कर म्हणजे कलाकार आहेत सर्व आहे आणि गायन क्षेत्रामध्ये सर्व गायक आहेत. त्यांचा एक सामना असेल. सॅमी कारण असेल, मयूर नाईक, असे अनेक मोठे मोठे स्टार कास्ट आपल्याला त्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. ऐकूया दशरथ पाटील सरांना. दरम्यान अतिशय प्रेक्षणीय सामना. एक्झिबिशन मॅच. प्रदर्शनीय सामना. बॉलिंग मार्क तयार. राहिला फक्त 3 धावांची गरज. अतिशय कमी आव्हान. जजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य आव्हान. बॉलिंग मार्क तयार. गोपालजी पाटील, मनसे नेते पिरकोण यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर साहेब. सर. आणि हा या सकलदान खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला आहे निघून आणि संघाची धावसंख्या झाली आणि दुसरा धक्का म्हणजे तिसरा धक्का. तृतीय विकेट. हा जर पहिल्या विकेट घेतल्या असत्या तर फरक पडला असता. परंतु परीक्षा सामन्यात अभ्यास करून फायदा काय. का पुस्तकं रद्दीमध्ये विकायची, पुस्तकं चाटायचे. हा अटॅक पहिला व्हायला पाहिजे. जे आक्रमण जो बॉलिंग अटॅक पहिल्या चेंडूपासून झाला असता नक्कीच कदाचित निकाल हा वेगळा लागला असता. शेवटी क्रिकेट आहे. 3 धावांची गरज. बघा महिला विभाग आला आमचा. सन्माननीय गोपालजी पाटील अर्थात पिरकोण टीमचे पुरस्कर्ते त्यांना विनंती करणं आपण या. आणि निवासजी गावण सुयस क्लासचे अध्यक्ष आवरे यांच्याकडनं या सर्व आयोजकांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. निवासजी गावण सरांकडनं थँक्यू. यस. बहिणांची लक्षणीय हजेरी. कारण मग गावण साहेब तुम्ही करा आमच्या थोडासा हल्दी कुंकूचा प्रोग्राम ठेवायला हवा होता. म्हणजे अजूनही महिला जास्त झाले असते. आता प्लीज 3 धावांची गरज. 3 रन्स रिक्वायर्ड. बॉलिंग मार्क तयार. रुपेश मात्रे संघाच्या वतीने 4थं षटक प्रगती पदावर. राहिले 8 बॉल. 3 धावांची गरज. 8 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड. नीडेड 3 रन्स. रायडा महोदय विकेट. हलक्या हाताने एक मोठ्या पटक्या माझे चेंडू गेला मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला झेपारवलाय. 1 धाव मिळते. राहिला फक्त 2 धावांची गरज. बॉल राहिले 7. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा अंतिम चेंडू. मिस्टर रुपेश मात्रे संघाच्या वतीने 4थं षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा. क्रिकेटची माती आळी. क्रिकेटची गंगाजली. अतिशय भन्नाडा जे उरण तालुक्यामध्ये नामवंत जबरदस्त प्रतियोगिता. समर्थ चषक 2025
आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. जबर 16 ते 17,000 सध्या ऑनलाईन. बॉलिंग मार्क तयार मिस्टर रुपेश मात्रे. चौथं षटक लास्ट डिलिव्हरी राईट आर्म महोदय विकेट उजव्या हाताचा गोलंदाज आणि हा निघून गेला आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग. पहिल्या षटकात जर गोलंदाजी कांचन चांगली केली असती तर नक्कीच कदाचित हा निकाल वेगळा लागला असता. पण शेवटी क्रिकेटमध्ये जर तर ज्या भाषा चालत नसतात, इफ आयदर और व्हेदर वेदर या भाषा चालत नसतात. चला शेवटचा अंतिम आखेचा निर्णय षटक. यस खास आकर्षण समर्थ जशकाशी आमचे सन्माननीय दमदार आयोजक संजय शिंदे साहेब यांच्यातर्फे 4 व्हीलर आहे. अच्छा त्यांनी पुरस्कार दिला म्हणजे मोठे दाते. सर प्रेक्षणीय सामना हा तिसरा असेल. यानंतर मोरबी आणि केलवणे हा सामना. हा त्यांचं बराच टाइम सुने चाललंय. त्यांना लवकर मोकळा करा नाही का. चला मोरबी टीम या प्लीज आमच्या समोर या प्लीज. तुमची दिंडी घेऊन या इकडं. चला 2 धावाची गरज. राहिलं शेवटचा निर्णायक षटक. अंतिम आखेचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हणामारीचं षटक. शेवटचा गोलंदाज शेवटचा मीडियम पेसर मध्ये गोलंदाज बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाचा माग करताना गोलंदाज आदेश मोकल. 6 गेंदे 2 रन्स. कधी कधी हे टार्गेट नक्कीच कठीण होऊन बसते असे झालेले चमत्कार. चला आदेश मोकल. शॉर्ट कव्हर बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन बॉलिंग मार्क होता या. हो यस पहिला चेंडू पुन्हा एकदा पंचांचा आउटसाइड द स्टंप. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. 5 बॉल 2 धावांची गरज आणि सामना जर टाय झाला तर म्हणजे सुपर ओव्हर हा निकष आहे. हा फॉर्मेट आहे. काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग काही ठिकाणी बॉल आउट. पण इकडे मात्र समर्थकामध्ये सुपर ओव्हर. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होईल. यस पुन्हा एकदा जबरदस्त सामन्यामध्ये कमबॅक जबरदस्त ट्विस्ट क्लायमॅक्स थ्रिलिंग मॅच बिटवीन वशेनी अगेन्स्ट व्हर्सेस रायवल प्रतिस्पर्धी संघ यजमान संघ जय वागेश्वर पिरकोन. या ऐतिहासिक मध्ये काही होऊ शकतं. निकाल विपरीत पण जाऊ शकतो. यस पिरकोनचं मैदान आणि बिहारचं राजकारण याचा नियम नाही. 4 मध्ये 2 धावांची गरज. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. आणि नवीन आले गो फलंदाज धनेश गोंधली नवीन बॅट्समॅन. यस एन्जॉयमेंट. नवीन फलंदाज राव गेले पंत आले पेशवे गेले बाजीराव आले अकबर गेले बाबर आले शिंदे साहेब गेले फडणवीस आले. नवीन बॅट्समॅन खेळण्यासाठी तयार. बॉल राहिले 4 धावा पाहिजे फक्त. 2 धावांची गरज. काय जबरदस्त सामना अटीतटीचा. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हो यस ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा जबरदस्त स्टील बघूया. पिरकोनवाले मध्ये देव पाण्यात टाकून बसलेत. कारण सामना पुन्हा एकदा बघा कमबॅक. पहिल्या षटकात जर कत्तल झाले नसते तर मात्र हे चित्र बघावे अजूनही सामन्यामध्ये आहे. यस काल कपिल केने आणि मेडन म्हणजे निर्धाव शॉट गोरसाई संघाचा कपिल केने. कारण गोरसाई संघाची तजागले बाबा आहेत ते सगळे जॉईन केलं. सर जर धावा सेम झाला तर मात्र सुपर ओव्हर असेल याची नक्कीच सुपर ओव्हर आहे. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो आनंद व्यक्त करू नका प्लीज. पहिलं पोरग जन्माला येऊ द्या नंतर घरात पाळणा टांगा. बरोबर की नाही. आनंदोत्सव नंतर साजरा करा. 3 बॉल. ओ यस पुन्हा एकदा ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी केली आदेश मोकल यांनी. अशा पल्लवित करणार हा जबरदस्त हृदयंगम सामना. राहिले बॉल 2 आणि धावा पाहिजे 2 धावा. हा जर बॉल मध्ये डॉट गेला कदाचित सुपर ओव्हर मध्ये जावा ही श्रींची इच्छा. अगदी सामना होता कुठं आलाय कुठं.
परफॉर्मन्स नरेंद्र मोदी साहेबांसारखा भीम पराक्रम. बॉल राहिले 2, धावा पाहिजे 2. जर सामना टाय झाला आणि हा चेंडू हवेमध्ये असेल, अरे झेल झाल्या ड्रॉप. हा जर झेल घेतला असता, असा शेल सोडला होता भावेश पवारचा. त्याच्यानंतर आम्ही काय बोललो ते व्हायरल तुम्ही बघा जरा. काय रे बाबा काय केलं बाबा. झेल घेतला असता कदाचित तुम्ही विजय झाला असता, परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस आणि या झेलानं दगा दिला आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या लाईनामध्ये प्लीज दोन्ही संघाला विनंती करू. क्रिकेटची ही डिसिप्लिन आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन, क्रिकेट इज द गेम ऑफ डिसिप्लिन. प्लीज दोन्ही संघाला विनंती करू लाईन अप करा. आणि प्रकाश चौगुले साहेबांचं आगमन धन्यवाद देतो. आपण आलात. अच्छा अच्छा. आवाज पाहतोय. चला प्रेक्षकांनी मैदान सोडत आहे. या सन्मान घेऊया आपण. रायगड भूषण प्रकाश चौगुले मनपूर्वक त्यांचं आपण स्वागत करतोय. प्रेक्षकांना विनंती करून की आपण मैदान सोडायचं आहे. प्रथमतः सन्मान घेऊया. सर्व मान्यवरांचा आपण सन्मान घेऊया. आजच्या या स्पर्धेला प्राध्यापक नजीर शेख सर, ISP कमांडर, शिवकर गावाचे आदर्श व्यक्तिमत्व यांना विनंती करून की आपला सन्मान स्वीकार साहेब आपण या.